मागं जे मॉडेल आहे, हे जे उत्तर देतं खरं, ChatGPT फक्त एक बाह्य स्वरूप आहे. त्याच्या मागे एक मॉडेल रन होत असतं. त्याला म्हणायचं लार्ज लँग्वेज मॉडेल, बृहत भाषा प्रारूप. मोठं, कारण का ते मोठ्या डेटावर ट्रेंड आहे. त्याला सगळेच विषय जे आत्तापर्यंत झालेले आहेत ते माहिती आहे. पण आता एक गोम तुम्हाला सांगितली मी, तो ज्याच्यावर ट्रेंड आहे तेवढंच त्याला माहिती. ते ज्याच्यावर ट्रेंड नाही ते जर तुम्ही विचारायला गेला तर तो सरळ थापा मारतो, कारण हॅल्युसिनेशन थापा मारतो सरळ. पण ते छान कॉन्फिडेंटली होतं. काही माणसं पण तसंच करू शकतात, पण तरी तो उत्तर देतो. त्याला म्हणायचं लार्ज लँग्वेज मॉडेल. ChatGPTच्या मागं लार्ज लँग्वेज मॉडेल SMS मध्ये छोटंच आहे, ChatGPTच्या मागं मोठा आहे. तो खरं तर तुम्ही आता पूर्ण लक्षात घ्या, तो खूप विचार करून उत्तर देत नाहीये. पूर्वी जसं दिसलं तसं पुढचे शब्द टाकत जातो तो. सो इट्स अ फ्रिक्वेन्सी बेस्ड, प्रोबॅबिलिटी बेस्ड उत्तर देतो. या सगळ्या AI करता सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुला 3 महत्वाच्या गोष्टी लागतात. एक तर डेटा, ज्याच्यावर ट्रेनिंग करायचं तो डेटा. हे सगळं मोठं प्रोसेसिंग करायला कम्प्युटर, मोठा कम्प्युटर म्हणजे कम्प्यूट पॉवर, आणि तिसरं म्हणजे अल्गोरिथम्स. पण सगळ्यात महत्वाची गरज म्हणजे डेटा, माहिती किंवा विधान म्हणतात मराठीत विधान. पूर्वी का AI 1955 सुरू झाले खरं तर. डार्टमाउथ 55 सुरू तिथे AI सुरू झालं. पण आत्ता का फेमस झालं? म्हणजे आता डेटा अवेलेबल झाला. डेटा का अवेलेबल झाला कोणी सांगू शकेल का? प्रश्न विचारतात. कुठनं डेटा मिळतो? गुगल. जिथं जिथं डिजिटाइज गोष्टी आहेत, तुमच्या मनात असलेले विचार काही उपयोगाचे नाही. ते लेख स्वरूपात आहेत, व्हिडिओ स्वरूपात आहेत, इमेज स्वरूपात आहेत. तो डेटा पब्लिकली अवेलेबल, प्रायव्हेट नाही. प्रायव्हेट त्याला काढता येत नाही. पब्लिकली तो आणतो आणि मग त्याच्यावर ट्रेन होतो. मग जिथं जिथं ते जी भाषा, थोडंसं मराठीकडे येतो, जी भाषा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, इंग्लिश, त्याची मॉडेल्स फार भारी. मराठी तितक्या प्रमाणात नाही. ऍक्च्युली 0.7%च आहे मला इंटरनेट डेटाचं. त्यामुळे मराठीचं प्रभुत्व किंवा त्याची प्रोफिशियन्सी खूप नाही. ChatGPT किंवा इतर काही महत्वाचं काय डेटा नाही.